हैदराबाद गॅझेट सरकारचा जीआर ओबीसी आरक्षण संपविणारा, लक्ष्मण हाकेचा सरकारवर कळमनुरी येथील ओबीसी एल्गार मोर्चातून साधला निशाणा। हिंगोलीच्या कळमनुरी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर आज ओबीसी बांधवाचा एल्गार मोर्चा धडकला होता। या ओबीसी बांधवांच्या एल्गार मोर्चात आरक्षण बचाव बाबत ओबीसी बांधवांना मार्गदर्शन करण्यासाठी प्राचार्य लक्ष्मण हाके, ओबीसी नेते, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे हिंगोली जिल्हा अध्यक्ष चंदू लवाळे, ओबीसी नेते सचिन नाईक, ॲडव्होकेट रवी शिंदे, माजी आमदार गजाननरावजी घुगे यांच्यासह ओबीसी नेते या ओबीसी एल्गार मोर्चात सहभागी झाले होते। यावेळी ओबीसी बांधवांचा एल्गार मोर्चा कळमनुरी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकला होता। यावेळी ओबीसी नेत्यांची भाषणे झाली। यावेळी सर्वांनी सरकारवर टीका करत निशाणा साधला। कळमनुरी येथील ओबीसी एल्गार मोर्चात हिंगोली जिल्ह्याभरातील गावागावातून ओबीसी बांधव या एल्गार मोर्चात हजारोंच्या संख्येने एकवटले होते, तर महिला देखील या ओबीसी एल्गार मोर्चात हजारोंच्या संख्येने सहभागी झाल्या होत्या। यावेळी प्राचार्य लक्ष्मण हाके यांनी सरकारचा हैदराबाद गॅझेट जीआर म्हणजे ओबीसीचं आरक्षण संपवणारा आणि हा रद्द झाला पाहिजे यासह अनेक मागणीसाठी यापुढे मुंबई येथे आंदोलन केले जाईल असा इशारा देत सरकारवर कडाडून टीका केली। या ओबीसी एल्गार मोर्चात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे हिंगोली जिल्हा अध्यक्ष चंदू लवाळे ओबीसी आरक्षणावर काय म्हणाले पहा या व्हिडिओच्या माध्यमातून। असमाज तुमच्या समोर व्यक्त करतो आणि वरपुर साहेब, ही कळमनुरी की जनता है, सब जानती है, ये तो झांकी है, मुंबई अभी बाकी है। कळमनुरी मध्ये तर 1 लाख माणसं येत असतील तर मुंबईला किती येतील? आणि ऐका, मराठवाडा पेटलाय, विदर्भ पेटलाय, कोकण पेटलाय आणि आता मुंबई उपनगरामध्ये ठाणे, पनवेल, बेलापूर, आगरी, कोळी, भंडारी, कराडी आणि पश्चिम महाराष्ट्रामधला माळी, धनगर, इथं माणसं एकत्र आली ना। मुख्यमंत्री महोदय, ज्या कारखानदारांना तुम्ही मंत्रिमंडळात बसवलंय, उद्या राष्ट्रवादीची सत्ता आली की हेच पुन्हा राष्ट्रवादीत जाणार। आणि आम्ही गावगाड्यातल्या माणसांनी, वाड्या वस्ती तांड्यावरच्या माणसांनी तुम्हाला मत दिले। लढाईला आम्ही, लढाईला वरकुटे साहेब, लढाईला घुगे साहेब, रामोशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडाच्या किल्ल्याला जे चिरेबंद दगड घडवून त्या रायगडावरती घेऊन जाणारा आमचा माणूस, आणि तुम्ही काय म्हणता, आमचं आरक्षण हिसकावून घेता। बाबांनो, खूप काही बोलता येण्यासारखं आहे। आता गावागावामध्ये सांगायचं, पाहुण्या रावण्याला सांगायचं, बलुच्या आलुक्याला सांगायचं, भटक्या विमुक्त जाती जमातीला सांगायचं, आणि इकडे बघा ओबीसीची लढाई लढायची। ओबीसी म्हणून एक व्हा। या सगळ्या आमदार खासदारांना तुमच्या पायाची नाही लोळण घ्यायला लावली तर नाव दुसरं ठेवा। आणि यानंतर आमचा काम एकच आहे, ओबीसीच्या बायकोड समाजाला एकत्र घेऊन येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था, निवडणुका, नगरपालिका, जिल्हा परिषद या त्यांना समजून सांगू आम्ही की आपलं मत हे ओबीसीलाच पडलं पाहिजे, आपलं मत आपल्याच माणसाला पडलं पाहिजे। कसं असो, या आपसातले वाद मिटून मी येणाऱ्या नगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था या आम्ही आपल्या ओबीसी बांधवांना मतदान करा। तुम्ही मुंबईला देखील जाणार आहे, कोणाची वाट बघणार आहात? आता असे महाराष्ट्रात पूर्ण मोर्चे होत आहेत, पण शासनाला जाग नाही आली तर आम्ही यानंतर मुंबई येथे सुद्धा जाणार आहोत। कसं आवाहन करणार आहे तुम्ही, कसं आवाहन करणार ओबीसी? आम्ही ओबीसीला असं आवाहन करणार आहे की या शासनाला आपण छोटे मोठे मोर्चे काढून काही करून त्याला काही फरक पडणार नाही, पण आपल्या लाखोच्या संख्येने ज्यावेळेस ओबीसी जावं लागेल, आपल्यासोबत लेकरं बाळं घेऊन त्याला सोबत जावं लागेल, कारण आपल्या ताटातला घास हे लोक खात आहेत। आपण आपलं मतदान आपल्या मतावर निवडून येऊन आपल्या विरुद्ध कारस्थान करून हे आपला आरक्षणाचा घास हिसकावून घेत आहेत। त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्या लहान मुलांना बाळांना खूप त्रास होणार आहे।